पाहुयात पुढची बातमी। उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन बाईकवरून घेऊन जाताना मोठा राडा झाला। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 हनुमान नगर परिसरात हा सगळा राडा झाला होता। त्यामुळे सध्या तणावाचं वातावरण या ठिकाणी पसरलंय। या परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन निवडणूक कर्मचारी हे बाईकवर घेऊन चालले होते। त्याच वेळेस सर्वपक्षीय उमेदवारांनी ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला। त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला। ईव्हीएम मशीन अशा प्रकारे असुरक्षितपणे कर्मचारी का घेऊन चालले होते असा प्रश्न इथल्या उमेदवारांनी केला। यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली। इथे मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही मशिनी अक्षरशः बाईकवर त्यांची ने-आण करण्यात आली होती। सजग कार्यकर्त्यांनी त्या वेळेवर अडवून त्या पुन्हा आणलेल्या आहेत। बेकायदेशीररित्या कसल्याही पोलीस प्रोटेक्शन नसताना यांनी मशिनी हलवल्या कशा? त्यासाठी काय आरोची किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी होती का? जर तशा परवानग्या नसतील तर त्या संबंधित कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची ठाम मागणी आहे। तसंच या ईव्हीएम मध्ये कसल्याही प्रकारची छेडछाड झाली नाही। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये प्रभाग 13 मध्ये ईव्हीएम घेऊन जाण्यावरून वाद झाला। अपक्ष आणि इतर उमेदवारांनी पोलिसांना जाब विचारला। उमेदवार पोलिसांना न सांगताच एक मशीन घेऊन गेल्यानं या ठिकाणी वाद झाला। पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आल्याची ही माहिती आहे। तर आजच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर एक मशीन घेऊन हे कर्मचारी चाललेले होते। ठाण्यामध्ये प्रभाग 13 मध्ये हे ईव्हीएम घेऊन जाण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। अपक्ष आणि इतर उमेदवारांनी पोलिसांना याविषयी जाब विचारला, कारण उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन घेऊन गेल्यानं हा वाद निर्माण झाला होता। दरम्यान पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आल्याची माहिती समोर येते। मात्र हे एकच मशीन का घेऊन चाललेले होते हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आज ठाण्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानंतर एक ईव्हीएम मशीन जी प्रभाग क्रमांक 13 मध्ये होती ती घेऊन जाण्यावरून वाद झाला। तर मुंबईमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग करण्यात आलाय। कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून ठाकरेंची सेना सतर्क आहे। शिवडीमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम पर्यंत घेऊन जाईपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांचा पाठलाग केला। आज निवडणूक झाल्यानंतर गाड्यांमधून जे मतदान केंद्र आहे तिथून मतमोजणी केंद्रापर्यंत हे ईव्हीएम मशीन घेऊन जात असतील, स्ट्रॉंग रूम पर्यंत हे ईव्हीएम मशीन घेऊन जात असतील आणि त्यावेळेला ठाकरेंच्या सेनेनं या गाडीचा पाठलाग केला। कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी शिवडीमध्ये ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम पर्यंत जोपर्यंत नेली जात नाही तोपर्यंत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी या गाड्यांचा पाठलाग केला।